नमस्कार, स्वागत आहे आपला द पीस टीव्ही राजुरा या चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की CCIची नोंदणी म्हणजे कापूस खरेदीची नोंदणी कशा प्रकारे करायची आहे। सन 2025-2026 च्या कापसाच्या हंगामासाठी किमान आधारभूत किंमत MSP योजनेअंतर्गत कापसाच्या विक्रीसाठी स्व-आधार आधारित पूर्व नोंदणी सुलभ करण्यासाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने कपास किसान नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केलेले आहे। कपास किसान ॲपमध्ये नोंदणी कशी करावी, सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती। सर्वप्रथम कपास किसान ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करा। ई-पीक 7/12/2025-2026 कालावधीच्या कापसाचा पेरा असणे आवश्यक आहे। अति महत्त्वाचे 7/12 हे PDF मध्ये रूपांतरित केलेला असावा आणि 1 MB पेक्षा कमी असावा। 7/12चा PDF कसे करावे हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता। त्याचसोबत आपल्याला आधार कार्डचा फोटो आणि एक स्वतःचे फोटो असणे आवश्यक आहे आणि लक्षात ठेवा सर्व डॉक्युमेंट हे 1 MB पेक्षा कमी असावेत। चला तर मग सर्वात प्रथम जाणून घेऊया Google Play Store मधून आपल्याला कपास किसान हे ॲप डाउनलोड कशी करायची आहे। आपल्या मोबाईल मधून Google Play Store हे ॲप ओपन करून घ्या। जसे की आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता, मी आपला Google Play Store ओपन केलेला आहे। इथं आपल्याला सर्च करायचं आहे कपास किसान। आपण इंग्लिश मध्येही सर्च करू शकता किंवा मराठीत किंवा सर्च करू शकता। जसे आपण कपास किसान सर्च करू तसेच आपल्याला वरतीच कपास किसान हे ॲप दिसून येईल आणि या आयकॉनच्याच येईल। आपल्याला बघायचं आहे आणि याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। यानंतर पुढील प्रोसेस मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजून घेईन। तर चला, आपला कपास किसान हे ॲप डाउनलोड झालेला आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला हा ॲप ओपन करून घ्यायचा आहे। आता इथून आपली नोंदणीची प्रक्रिया सुरू होत आहे। जसे आपण या ॲपला ओपन करू, सर्वात प्रथम आपल्याला आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। जसं मी आपल्या स्क्रीनवर टाकत आहे तसंच आपल्यालाही आपले मोबाईल नंबर स्वतःचे तिथं टाकून द्यायचा आहे आणि खालील गिव्ह OTP या ऑप्शनवर क्लिक करून OTP घेऊन घ्यायची आहे। OTP एंटर करून व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे आणि जसेच आपण व्हेरीफाय OTP करू, या पेजवर आल्यावर आपल्याला रजिस्टर नाव वर क्लिक करायचं आहे। जसं की आपण पाहू शकता, जसंच मी राईट नाव क्लिक केलेलं आहे, इथं आपल्याला एक फॉर्म आलेला आहे। इथं सर्वात प्रथम आपल्याला मिस्टर किंवा मिसेस हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सेकंड कॉलम मध्ये जसं आपल्या स्क्रीनवर दिसून येत आहे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे भरून घ्यायचे आहे। दुसऱ्या ब्लॉक मध्ये खाली आपण पाहू शकता मी आपल्या वडिलांचे नाव भरत आहे। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या वडिलांचे नाव भरून घ्यायचे आहे। त्याच्या खाली आपल्याला स्त्री किंवा पुरुष मेल फिमेल हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्याच्या खालच्या खाण्यात येऊन आपल्याला आपले जन्मतारीख निवडून घ्यायची आहे। जन्मतारीख निवडताना घाई करू नका, थोडा आरामशीर एक तारीख बघून निवडून घ्या आणि त्याच्यानंतर जसं आपण पाहू शकता खालच्या स्क्रीनवर आपली कॅटेगरी OBC SC ST जे काही आहे क्लिअरली पाहून त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या खालील आता बॉक्समध्ये पाहू शकता मी आपला आधार कार्ड नंबर भरत आहे। त्या प्रोसेसने फॉलो करायचा आहे आणि इथं आपल्याला आपला आधार कार्ड भरून घ्यायचा आहे। तर आपण पाहू शकता या आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली आपला मोबाईल नंबर ऑलरेडी भरून दिसून येईल, कारण आपण त्या नंबरनं रजिस्टर केलेला आहे। त्याच्या खाली येऊन जायचं आहे आणि आपल्याला इथं आपला आधार कार्ड प्रमाणे जे ॲड्रेस आहे तोच तसा ॲड्रेस भरून घ्यायचा आहे। त्याच्या खाली येऊन आपण पाहू शकता इथं आपल्याला आपला राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्याच्या खाली येऊन आपला जिल्हा, गाव, त्याचप्रमाणे खाली येऊन आपण पाहू शकता इथं आपल्या स्क्रीनवर दिसून येत आहे सिलेक्ट मंडल ब्लॉक। जे आपला गाव आहे ते त्याचप्रमाणे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मी इथं राजुरा सिलेक्ट केलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्यालाही आपले गाव सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्याच्या खाली येऊन आपण पाहू शकता मी दुसरा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे। तिथे आपल्याला दिलेला आहे सिलेक्ट मार्केट। मार्केट म्हणजे आपण ज्या मार्केटमधून माल विकणार आहोत त्या मार्केटचं लोकेशन सिलेक्ट करायचं आहे। तर आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मी इथं राजुरा सिलेक्ट केलेला आहे। आपण आपल्या जवळच्या किंवा जिथं आपण जाणार आहोत त्या बाजार समितीचे ॲड्रेस किंवा गावाचे नाव सिलेक्ट करू शकता।
त्याचप्रमाणे आपण पुढे पाहू शकता आपल्याला एक खाली बॉक्स मिळत आहे, ज्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम 7 बाराचा सर्वे नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या दुसऱ्या रकान्यातही तोच आपल्याला सर्वे नंबर टाकून द्यायचा आहे। नंतर त्याच्या तिसरा जो रकाना आहे त्याच्यात आपल्याला 7 बाराचा खाता क्रमांक, मग त्याच्यानंतर चौथ्या खाण्यात आपल्याला कापसाचा पेरा भरून घ्यायचा आहे। एवढं सगळं झाल्यावर आपण खाली पाहू शकता सिलेक्ट मेजर टाईप, इथं येऊन आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये मी इथं हेक्टर्स सिलेक्ट केलेला आहे, सेम तसंच आपल्यालाही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। हेक्टर सिलेक्ट केल्यानंतर टोटल लँड असं ऑप्शन दुसऱ्या खाण्यात दिसत आहे, तिथं आपल्याला टोटल तर आपण पाहू शकता पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला आपल्या टोटल शेताचे क्षेत्रफळ भरून घ्यायचे आहे आणि जो दुसरा ऑप्शन आपल्याला इथं दिसून येत आहे इथं आपल्याला आपल्या कापसाच्या पेऱ्याचे टोटल क्षेत्रफळ भरून घ्यायचे आहे। आणि खाली येऊन आपल्याला पहिला ऑप्शन ट्रेडिशनल क्रॉप असं सिलेक्ट करून आणि जेवढा आपला कापसाचा पेरा आहे तेवढाच इथं भरून घ्यावा। अजून 3 ऑप्शन दिसून येतात, तिथं आपल्याला काहीही करायचं नाही आहे, सर्वात खाली यायचं आहे आणि इथं आपल्याला 2 निळ्या बॉक्समध्ये ऑप्शन दिसून येत आहे, जसे की आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता। इथं आपल्याला सर्वप्रथम पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, अपलोड आधार अँड फार्मर फोटो। इथं आपल्याला आपल्या आधार कार्डचा फोटो आणि आपला स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे। तर इथं क्लिक करून आपण आपल्या मोबाईलवरूनच आपल्या आधार कार्डचा फोटो आणि स्वतःचे फोटो हे अपलोड करून घ्यावा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून तर आपल्याला दुसरा ऑप्शन आहे अपलोड डॉक्युमेंट PDF ओनली। इथं आपल्याला तो PDF मध्ये बनवलेला 7 बारा अपलोड करायचा आहे। तर चला या दुसऱ्या ऑप्शनवर मी क्लिक करत आहे, तसंच आपल्यालाही करून तो आपला 7 बाराचा PDF इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे, जसं की आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता। मी आपला PDF बनवलेला 7 बारा सिलेक्ट केलेला आहे, जसंच मी क्लिक करेन तसंच तो त्याही सेकंदात अपलोड होऊन जातो। तिथं आपल्याला काहीही एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे। बस एवढं झाल्यावर आपल्याला सगळं माहिती एक वेळा चेक करून घ्यायची आहे आणि सर्वात खाली आपल्याला पुन्हा एक निळा ऑप्शन दिसत आहे, जो आपल्या स्क्रीनवरही दिसत असेल, तिथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर आपण सबमिट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत। सर्व माहिती आणि कागदपत्रे असल्यास नोंदणी पूर्ण झाल्यावर नोंदणी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश मिळेल। अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला संपर्क साधावा। आशा करतो की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल। आपल्या शहरातील अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी पीस TV राजुराला सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।